मुंबईमध्ये मराठी शाळांचा टक्का पुरता घटत चाललाय। गेल्या 13 वर्षात महापालिकेच्या 131 मराठी शाळा बंद झाल्याचं वास्तव समोर आलंय। मुंबईसह राज्यातील अनेक मोठ्या शहरांमध्ये केवळ मराठी माध्यमांच्या शाळाच नव्हे तर शिक्षक आणि विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा कमी झाली आहे। मराठी भाषा आणि प्राथमिक शिक्षण मराठी भाषेत मिळावं यासाठी आंदोलन होत असली तरी मराठी शाळांसंदर्भात सरकारी पातळीवर अनास्था दिसून येते आहे। मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या शाळा हा सध्या राजकीय चर्चांचा विषय बनल्यात। शाळेची इमारत धोकादायक असल्याचं सांगत माहीममधील न्यू माहीम स्कूलचं पाडकाम करण्याचे आदेश पालिकेने दिले। ही शाळा वाचवण्यासाठी स्थानिकांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। मराठी भाषा आणि मराठी शाळा वाचवण्याची गरज आहे का असे राजकीय व्यासपीठावर सातत्याने सांगितलं जात असलं तरी या सगळ्या संदर्भात राजकीय अनास्था देखील दिसून येते आहे। याचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट आपण पाहूयात। न्यू माहीम स्कूलचे पाडकाम करण्यावर महापालिका ठाम। शाळेच्या पाडकामाला स्थानिकांसह अनेकांचा विरोध। शाळा वाचवण्यासाठी मनसेचा पुढाकार। मराठी शाळा बंद पाडण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप। माहीम परिसरातील न्यू माहीम पब्लिक स्कूलची अलीकडेच दुरुस्ती करण्यात आली होती, तरीही पालिकेने शाळेच्या इमारतीला धोकादायक ठरवून ती पाडण्याचा घाट घातलाय। शाळेची जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा हा डाव असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। स्थानिकांच्या विरोधाला डावलून पालिका पाडकामावर ठाम आहे। सध्या मी आहे माहीम मधील न्यू माहीम स्कूल या ठिकाणी आणि हीच शाळा धोकादायक असल्याचं कारण देत मुंबई महानगरपालिकेने याच आठवड्यामध्ये संपूर्ण शाळेचं पाडकाम करण्याचा निर्णय घेतलेला आहे। सध्या मी या शाळेच्या बाहेर उभा आहे आणि ही शाळा मागील अनेक महिन्यांपासून बंद आहे। मात्र संपूर्ण शाळा ही 56 वर्षापूर्वी बांधलेली शाळा आहे आणि एकंदरीत संपूर्ण शाळेचं स्ट्रक्चर ऑडिट केल्यानंतर ही शाळा धोकादायक असल्याचं कारण देत मुंबई महानगरपालिकेने ही शाळा याच आठवड्यात याचं पाडकाम करावं अशा प्रकारे आदेश दिलेले आहेत। निवडणुकीच्या अनुषंगाने हे संपूर्ण विषय हा संपूर्ण प्रकरण नेमकं कोणत्या दिशेने जातं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मात्र या संपूर्ण गोष्टीमुळे कुठेतरी राजकीय चिखलफेक देखील होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। पालिकेच्या निर्णयाला मराठी अभ्यास केंद्र आणि मनसे व ठाकरेंची शिवसेना या राजकीय पक्षांनी कडाडून विरोध केलाय। मुंबईतील मराठी शाळा बंद पाडण्याचे हे षडयंत्र असून शाळांच्या जमिनी बिल्डर लॉबीला देण्याचा घाट घातला जात असल्याचा गंभीर आरोप नेत्यांनी केलाय। मराठी शाळा बंद करतायत, बंद करण्यापेक्षा त्याच्यात कुठेतरी उपाययोजना काढली पाहिजे ना, तुम्ही काहीतरी मार्ग काढला पाहिजे ना। मग जसं मी सांगितलं तसं की तुम्हाला इंग्लिश ही जागतिक भाषा आहे आणि ती आजच्या तारखेला कंपल्सरी झालेली आहे, मुलांच्या भवितव्यासाठी महत्त्वाची आहे, मान्य आहे। म्हणून काही आपण आपल्या आईला विसरायचं का? तुमचा डोळा हा मराठीच्या आणि पटसंख्येच्या आडून त्या इमारती आणि त्या जागेवर आहे, ते तुम्हाला विविध बिल्डर आणि ह्यांच्या घशात घालायचं आहे। नियमानुसार प्राथमिक शाळा ही 1 किलोमीटर पर्यंत असावी तर माध्यमिक शाळा ही 3 किलोमीटर पर्यंत असावी। असं असताना सुद्धा या ठिकाणी पालिकेने कोणतीही पर्यायी सोय केलेली नाही। तसेच ज्या संस्थेकडून इथे दुरुस्तीचे काम केले होते त्याच संस्थेकडून ही शाळा धोकादायक असल्याचा अहवाल देखील बनवण्यात आला। हे कितपत पालिकेला पटतं असा सवाल मराठी अभ्यास केंद्राने विचारलाय। शिक्षण हक्क कायदा असं सांगतो की प्राथमिकचे विद्यार्थी 1 किलोमीटरच्या आतमध्ये आणि माध्यमिकचे विद्यार्थी 3 किलोमीटरच्या आतमध्ये। आता त्या शाळेमध्ये जाणारे 3री 4थीचेही विद्यार्थी आहेत ज्यांचे पालक रोज किमान 2 ते 2.5 तास ये जा करून आपल्या मुलांना करतायत। आता महापालिकेने जवळपास ठरवलेलं आहे की ही शाळा पाडायची। मुळात होतंय असं की धडधडीतपणे ठरवून मराठी शाळा बंद पाडण्याचं धोरण मुंबई महापालिका करते। आधी त्रिभाषा सूत्र धोरण आणि आता शाळेची इमारत धोकादायक असल्याचे सांगून पाडकाम करणे हे सरकारचे मराठी विरोधातील षडयंत्र असून या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मराठी अभ्यास केंद्राने दिलाय। मुंबईतून मराठी शाळा पूर्णपणे नष्ट करण्याचा जणू काही महापालिकेने विडाच उचललाय असं आम्हाला दिसतं। आम्ही आमच्या पातळीवरती जितकं शक्य आहे तितकं हे सगळं रोखण्याचा प्रयत्न करतो। ठरवून बंद पाडलेल्या आणि पाडल्या जाणाऱ्या मराठी शाळांची परिषद आयोजित करतोय। त्या परिषदेमध्ये आम्ही आमची पुढली आंदोलनाची दिशा तिथे सांगणार आहोत। शाळा जर धोकादायक असेल तर विद्यार्थ्यांना 1% सुद्धा धोका होता कामा नये। जर पालिकेने धोकादायक म्हणून शाळा बंद करण्याचा निर्णय घेत तिथे पुनर्बांधणी होणार असेल तर ते योग्यच असल्याचा दावा अमृता फडणवीस यांनी केला आहे। शाळा जर धोकादायक आहे, स्ट्रक्चर चांगलं नाही आहे तर मुलांना धोका नको म्हणून पाडून ऑल्टरनेट जागा जर त्यांना देत असतील त्यापुरती तर ती चांगली गोष्ट आहे, ते करायला पाहिजे। मुलांना कोणत्याही प्रकारचा कधी 1% सुद्धा धोका नको असायला।
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मराठी भाषा, मराठी शाळा या विषयावरून रान पेटणार हे निश्चित आहे. भूषण शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.